गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आहेत सॅटर्डे आणि माझं काम चालू आहे. आज उर्वीला सुट्टी आहे. इकडे उर्वी मॅडम चालला टाईमपास. आणि आज कोण येणार आहे उर्वी आपल्याकडे? स्वराजी दीदी, आजी बाबा येणार आहे. सो उर्वी खूप एक्सायटेड आहे. फटके देणार मग मम्मा, कळलं? सो ती खूप एक्सायटेड आहे. आणि ते ठाण्याला होते आठवडाभर. पप्पू दादाकडे होते, त्यानंतर ते ठाण्याला गेलेत. आणि मग ते आता कारण आम्ही ते वर्षाला होतो. सो ते आल्यानंतर ते ठाण्याला गेले. ठाण्यावरून आता आठवडाभर तिकडे सगळं धोंडा वगैरे झाला, मामाच्या इकडे वगैरे काय काय कार्यक्रम झालेत. सो आता आलेत, ते येतील, म्हणजे ओला करून येत आहेत ते. गणेश दादा तिकडून बसून गेले, म्हणजे पोचतीलच आता, जवळपास आलेच आहेत. सो पोचतील आता थोड्या वेळात. मग माझं पण काम होतं, 1:30 वाजता लॉग आउट होईल. सो मग भेटूया. गुड मॉर्निंग. आता आज सुट्टी आहे, आज संडे सगळ्यांना. आणि आज पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे सध्या आमच्याकडे, पण कपाट आहे. सो सकाळी संध्याकाळी थोड्या वेळ होते. सो आवरून घेतले सगळं पाण्याचं. आणि ताई पण त्या आहेत, कालच आले ते, तुम्ही बघितलं असेल. सो आता नाश्ता बनवते, आप्पे करते मी. सो आज मस्त नाश्त्यासाठी आप्पे बनवले आहेत. इथे बाकी काही होत आहेत आणि काही बनवायचं चालू आहे. चटणी वगैरे बनवली, मस्त सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला. आणि त्यानंतर मग मी पण करून घेतला. त्यानंतर मग आज मटण बनवायचं होतं, त्यासाठी मसाला काढते आहे आधी. सो आता नाश्ता वगैरे सगळं आवरलं आहेत. आणि चिकन मटण आणायला गेलेत सुशांताने आपण ते. सो त्याचं जेवणाची वगैरे तयारी चालू आहे. मटण बनवायचं आहे आज. आणि आज हे आमचे मोठे म्हणजे पप्पू दादा ते पण आज त्यांच्या इकडे काम चालू आहे घरामध्ये, थोडं टाईल्स वगैरे लावायचं. सो तेही आज इकडेच येणार आहे जेवायला. सो आणि दुपारी आम्ही जाणार आहेत मूवी बघायला. आपण त्यांना तो हा बघायचा होता आपला देऊळ बंद मूवी. सो त्याच्यासाठी चाललो आहेत आम्ही, आज जाणार आहेत मूवी बघायला दुपारनंतर. पूर्वीने बनवलं आहे तर पप्पासाठी. इथे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. BA केलं, DAY करायचं तर BAY. तिचं थोडंसं असं हे होतं आहे, तारे जमीन कधी बीला डी करत. तिने बनवलं आहे, हे तिचे पप्पा बनवले, ती हाऊस बनवले का माहीत नाही, त्याच्यामागे काय तिचं रिझन आहे. सो हे असं काहीचं केलं आहे तिने छान. मस्त बाजरीची भाकर, मटण. मस्त जेवण वगैरे झालं. आणि पहिल्यांदा असं झालं की फादर्स डेला आप्पा पण इकडे आहे मुंबईमध्ये. सो म्हटले चला काहीतरी स्पेशल झालं पाहिजे. सो म्हटले तर त्यामुळे त्यांना देऊळबंद पण बघायचा होता. सो म्हटले चला तोच मूवी बघू. ट्रॅफिक झालंय आज, सगळं ट्रॅफिक आहे. माझ्या मोबाईलमध्ये आतमध्ये जाऊन आतमध्ये जरा थंड वाटत. जा विचारतोस का नाही बघ त्याला. खरंच विचारणारच. चांगले फोटो काढूया ना तिकडे सगळ्यांचा आपला. Hello, Raghav Shastri. Who's this? This is Swami Samantha from Akkalkot. You remember me? India@11. Oh my God. Yes, my darling. I'm your goddess. पहिले तिकडे जाऊया, पहिले तिकडे जाऊ. पिक्चर झालाय, छान आहे पिक्चर, थोडा इमोशनल आणि छान आहे. सगळ्यांना आवडला मस्त.
बघा इकडे आपण बसवलंय करायला. थोडंसं मॉलमध्ये राऊंड वगैरे मारला, फिरलो थोडंसं आणि त्यानंतर मग आम्ही गेलो बाहेर ढाब्यावर जेवायला. बरेच 2-3 ढाबे बघितले, त्यानंतर मग फायनली या ढाब्यावर आलो. ॲम्बियन्स छान आहे आणि जेवण पण छान होतं, पण थोडंसं स्टाफचा प्रॉब्लेम होता वाटतं. थोडंसं ऑर्डर वगैरे यायला लेट करत होते, स्टाफ कमी होता आणि पण जेवण वगैरे छान होतं. मस्त मच्छी वगैरे, प्रॉन्स करी वगैरे घेतली होती, तांदळाची भाकर. फायनली पाऊस आला आहे. खूप वाट बघितली पावसाची यावर्षी आणि तो फायनली पडला आहे. पावसाळा पहिला आणि गरम गरम भजी. आज दिवसभर पाऊस होता, त्यामुळे संध्याकाळी सुशांत ऑफिसवरून आल्यावर त्यांना भजी खायची इच्छा झाली आणि माझं काम चालू होतं. सो ताईने भजी बनवली मस्त आणि आयती भजी आज खायला भेटले. खूप बरं वाटलं खरं तर. आणि आल्यापासून ते सगळे लॉग बघताय आमचे जुने. इकडे माझं काम चालू होतं, सगळे लॉग बघून झालेत ताईचे त्यांचे सगळे. सो ताई आपण ते गेलेत आत्ता जस्ट. आज त्यांचं तपोनचं बुकिंग केलं होतं ट्रेनचं आणि सुशांतला पण मॉर्निंगला जायचं होतं. मग सो ते सोबतच गेलेत, आता निघालेत. टिफिन वगैरे करून दिलं त्यांना सगळ्यांना. सुशांतचा पण टिफिन होता. मग ताई आपणला पण दिली भाजी चपाती डब्यात. आता 6 वाजलेत. 5 वाजताच उठले होते, पटपट आवरलं सगळं आणि आता 6 वाजलेत. आता उर्वीला 7 वाजता उठायचं आहे आणि पाऊस चालू आहे. पावसामुळे थोडं टेन्शन होतं त्यांना जायचं. म्हणजे आता काल एक तर बुकिंग करून ठेवली, 2-3 दिवस झाले तेव्हापासूनच बुकिंग केली होती. तपोनचं बुक केलं होतं तिकीट आणि आज ते अचानकच कालपासून मस्त पाऊस सुरू झाला आहे. म्हणजे पाऊस आला आहे त्याचा आनंद पण आहे, पण ॲक्च्युली त्यांना जायची थोडीशी म्हणजे त्रास होईल. पण छत्री वगैरे, रेनकोट वगैरे घेऊन गेलेत ते स्वतः. आणि सुशांत येतील बसून, मग तसेच ते जातील ऑफिसला. सो चला, बाकीचं आपली डेली रुटीन आवडते. सो रात्रीपासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. झाडं आता मस्त फुलतील. सकाळचा पाऊस झाडांचं आता टेन्शन नाही राहणार. झाडं मस्त सगळं आवरलं आहे. आंघोळ वगैरे झाली सगळं आणि कामं पण सगळे आवरलेत ॲक्च्युली. फक्त आता लादी पुसायची बाकी आहे. 7:30 वाजले. मी तुम्हाला मग अशी बोलली होती 6 वाजत आले होते आणि आता 7:30 वाजले. सो ऑलमोस्ट सगळी कामं आवरली. पूर्वीचं आता आवरते. तिचं स्कूलची तयारी करायची, तिला 7:50ला जायचं आहे. ती ऑलरेडी आंघोळीला गेली. सो ती आंघोळ करते आणि मग बाकीचं आपण तिला सोडून आल्यानंतर मग लादी वगैरे पुसेल. असं काहीचं रुटीन असतं.